जळगाव विधान परिषदेसाठी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय झाला असून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा यावेळी पराभव केला आहे। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना 582 मते मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना मात्र 17 मते मिळाली आहे। तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 मते, तर शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांना 1 मत, 5 मते अवैध नंदकुमार महाजन यांना सर्वाधिक मते यावेळी मिळाली आहे। यावेळी राज्यामध्ये या ठिकाणी महायुतीला चांगलं यश मिळालं असून या ठिकाणी विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांतर्फे फटाके फोडत गुलालाची उधळण करत यावेळी आनंद उत्सव साजरा करण्यात आला। आज दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून यावेळी त्यांच्या समर्थकांतर्फे ट्रकभर गुलालाची उधळण करत फटाके फोडत पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या संदर्भात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी विजयी झाल्यानंतर याबाबत अधिक माहिती दिली। या ठिकाणी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला आहे आणि या ठिकाणी महायुतीचा भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे। आपण जर बघितलं तर 582 मतं या ठिकाणी मला पडलेली आहे। यात जर आपण बघितलं तर महाआघाडीच्या जे मतदार होते त्यांनी मला कौल दिलेला आहे, त्याचबरोबर सर्व अपक्षांनी मला कौल दिलेला आहे। खरोखर त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो। परंतु या ठिकाणी एक गोष्ट पक्की झाली की या महाराष्ट्रातील आणि या देशातील जे महायुतीचं सरकार आहे, या महायुतीच्या सरकारवर आज या जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारांनी विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला कौल दिलेला आहे। महाविकास आघाडीच्या मतांचं मी आधीच सांगितलं की आदरणीय शरद तायडे यांना 17 मतं या ठिकाणी पडलेली आहे। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीची मतं घेण्यास आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो। त्यांनी मात्र निवडणुकीवरती आक्षेप घेतला मतमोजणी प्रक्रियेवरती की या ठिकाणी भेदभाव केला गेला, तुम्हाला मतदान करण्यासाठी प्रशासन सहकार्य करत असल्याची भूमिका त्यांनी मांडली। या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी अतिशय पारदर्शक प्रमाणे निवडणूक ही हाताळलेली आहे, मतमोजणी ही अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी हाताळलेली आहे। शरद भाऊंसोबत मीही त्या ठिकाणी होतो उपस्थित। या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे हा सर्व कार्यक्रम झालेला आहे। धनशक्तीचा विजय म्हणतात ते, धनशक्तीचा कुठेही या ठिकाणी विजय नाही। सर्व मतदारांनी या ठिकाणी महाराष्ट्रात कार्यरत असलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय आमच्या सुनित्रा पवार ताई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारला या ठिकाणी कौल दिलेला आहे। या ठिकाणी शिंदे गटाच्या ज्या महिला आघाडी प्रमुख आहे त्यांनी म्हटलेलं आहे कुठेतरी आमचा विश्वासघात झालेला आहे। नाशकामध्ये आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी काम केलं होतं, मात्र गोकुळ गीते त्या ठिकाणी विजय झालेला आहे। इकडे आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता। शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ताईंनी इथे काय स्टेटमेंट केलं हे मला माहिती नाही, किंवा नाशिकमध्ये काय प्रकार घडला याची मला कल्पना नाही। परंतु मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो की जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती भक्कमपणे एकत्र राहिली आणि सर्वांनी अतिशय सक्षमपणे या ठिकाणी मला माझ्या पाठीमागे उभे राहून हा निर्णय जो आहे तो निर्णय हा महायुतीच्या एकीचाच निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसतोय।